नमस्कार मित्रांनो, मी शशिकांत पाटील, नेचर स्पार्क प्युअर देशी पोल्ट्री फार्म मध्ये आपलं स्वागत आहे। आपण देशी कुक्कुट पालन करतो। या देशी कुक्कुट पालनामध्ये आपण शेतकऱ्यांना नवनवीन माहिती आपण आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून देत असतो। त्यापैकीच आपला हा एक व्हिडिओ। तर चला बघूया आपण या व्हिडिओमध्ये आणखीन एक पक्ष्यांच्या बद्दल मिळणारी माहिती। आपण काय केलेलं आहे, आपल्या शेडमध्ये पक्ष्यांना रात्रीच्या निवाऱ्यासाठी आपण असे हॉरिझॉन्टल असे बांबू बांधलेले आहेत। हे बांबू कशासाठी बांधलेत तर रात्री पक्षी हा उंचावरती बसतो, म्हणजे हा झाडावर बसणारा पक्षी आहे। तर आपल्या शेडमध्ये आपण झाड लावू शकत नाही, त्यामुळे काय करू शकतो तर आपण असे हॉरिझॉन्टल बांबू बांधून आपण पक्ष्यांना रात्री निवाऱ्याची सोय आपण करू शकत असतो। आता हे का असतं तर हे एक देशीचं लक्षण आहे। जर आपला पक्षी पूर्ण देशी असेल तर तुम्ही बघत असाल की जवळपास शेडच्या उंची एवढ्या जाऊन पक्षी तिथं जाऊन बसत आहे। ह्या पक्षाला उंचावर राहिल्याने सुरक्षित असल्याचं भासत असतं, म्हणजे त्याला कोणता धोका नाही असं त्यांना वाटत असतं। त्या कारणामुळे उंच ठिकाणावरती बसणं ही पसंत करत असतात। जर पक्षी आपला खाली बसत असेल तर तो पक्षी एकतर आजारी आहे, अन्यथा त्या पक्षामध्ये तो गुणधर्म जर दिसत नसेल तर तो पक्षी तुमचा देशी आहे का हा एक प्रश्न आहे। ही अशी अरेंजमेंट का केली आहे तर तुम्ही शेडमध्ये बघत असाल की सुरुवातीला आपण जेव्हा पहिला व्हिडिओ केला होता त्या व्हिडिओमध्ये बघत असाल तर आपण असे आडवे बांबू बांधले होते, जेणेकरून पक्षी त्याच्यावरती बसत होते आणि विष्ठा खाली पडत होती। एक 6 फुटावरती माळा बांधला होता, त्यानंतर आपण एक 8 फुटावरती माळा बांधला होता। त्या कारणामुळे काय होत होतं, वरचा पक्षाची विष्ठा ही खालच्या पक्षाच्या अंगावरती पडत होती, त्यामुळे त्या पक्षाला रोगराई पसरणं किंवा तो पक्षी आजारी पडणं, आणखीन एक हे जे बांबू दिसत आहेत ह्या बांबूंवरती शीट जमा होणं असे प्रकार घडू लागले होते। त्यानंतर आम्ही थोडासा विचार करून ह्या पद्धतीने माळा बांधायचा आम्ही ठरवलं। ह्या पद्धतीने माळा बांधल्यामुळे काय झालं, आपल्याला फायदा झाला की जेणेकरून पक्षी सुद्धा जास्त बसू लागले आणि वरच्या पक्षाची विष्ठा ही खालच्या पक्षावर न पडता ती डायरेक्ट खाली लिटरवरती म्हणजे तूसवरती पडू लागली, जेणेकरून पक्षाला सुद्धा कोणत्या एकमेकांना त्रास होत नव्हता आणि कमी जागेत जास्त पक्षी सुद्धा आपले शेडमध्ये बसू लागले। म्हणजे हा प्रयोग यशस्वी ठरला आणि महत्वाचं म्हणजे बांबू सुद्धा आपले साफच राहू लागले, याच्यावरती कोणतीही विष्ठा पक्षाची पडत नव्हती। हे न पडल्यामुळे ह्याचा फायदा काय आहे तर बांबूवरती जर विष्ठा जमा राहिली तर पहिली गोष्ट रोगराई पसरते, दुसरी गोष्ट ती जी विष्ठा असते ती ओलसर राहते। त्या ओलसर राहिल्यामुळे आपल्याला उवा उपवा ह्यासारखे परजीवीचे जीव आहेत हे कोंबडीच्या अंगावरती व्हायला सुरू होत असतात। याचं प्रमाण सुद्धा आपण त्यामुळे कमी आलेलं आहे आणि पक्षी अशा पद्धतीनं आपल्याला पाहिजे त्या ठिकाणी बसू शकतो। तर असेच माळे आपण आपल्या शेडमध्ये बांधायला सुरुवात केली आहे। तुमचा जर फार्म असेल तर त्यांनी सुद्धा अशा पद्धतीनं माळे बांधून आपल्या पक्ष्यांची संख्याही वाढवा आणि आपल्या पक्ष्यांचं आरोग्यही सांभाळता येईल। अशाच आलेल्या अनुभवातून आपण नवनवीन व्हिडिओ आपल्याला पाठवत आहोत। आपल्या YouTube पेजला फॉलो करायला विसरू नका। धन्यवाद।